नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत झटपट वांग आणि बटाटा भजी, तेही कमी तेलामध्ये। फर्स्ट आपण वांगे कट करून घेऊयात। आपल्याला ही गोल आकारामध्येच कट करायची आहेत। जास्त पातळ करायची नाहीत आणि जास्त जाडही। कट करून झाल्यानंतर आपण ही धुवून घ्यायची आहेत। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात। 1 स्पून घरगुती मसाला, हळद, हिंग, ओवा, आलं लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ। आता आपल्याला हे मसाले वांग आणि बटाट्याला लावून घ्यायचे आहेत। छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व। हे पहा, मसाला लावून झालेला आहे। आता आपण हे 5-10 मिनिटसाठी असंच लावून ठेवून देऊयात। आता आपल्याला हे फ्राय करण्यासाठी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि छोटा स्पून मसाला घालून घ्यायचा आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर यामध्ये अजून काही मसाले ॲड करायचे असतील तेही करू शकता, म्हणजे चिकन मसाला, व्हेजिटेबल मसाला किंवा चाट मसालाही टाकू शकता। आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया। त्यासाठी पॅन ठेवलेला आहे गॅसवर। ऑइल टाकून घेऊया। आता वांग्याला आपल्याला हे तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि वांगी शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत। वांग्यांना आपण वाफेवर शिजू द्यायचं आहे, त्यासाठी झाकण ठेवलेलं आहे। 3-4 मिनिट नंतर ही वांगी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। आता आपण वांगी पलटी करून घेऊयात। एक साईडने छान शिजलेलं दिसत आहे। पुन्हा झाकण ठेवून देऊयात, म्हणजे लवकर शिजेल। 2 ते 3 मिनिटच झाकण ठेवून द्यायचं आहे। हे पहा, छान दोन्ही बाजूने शिजलेलं आहे वांग। आता आपण हे काढून घेऊयात। आता आपण बटाटेही वांग्याप्रमाणेच शॅलो फ्राय करून घेणार आहोत। कधी आपण घाईत असू आणि आपल्याकडे काही भाजी करायला नसेल तर आपण हे फक्त बटाट्याचं सुद्धा अशी ही भजी छान करू शकतो। झटपट होणारी आणि टेस्टलाही खूप छान अशी ही रेसिपी आहे। आमच्या घरात तर सर्वांनाच आवडते, जास्त करून माझ्या सासऱ्यांना तर खूप आवडते। हे पहा, बटाट्यालाही एक साईडने छान ब्राउनिश कलर आलेला आहे। आता आपल्याला हे दुसऱ्या साईडने शिजवून घ्यायचे आहेत। छान शिजलेले आहेत बटाटे। आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया। अशी झटपट, हेल्दी आणि टेस्टी वांग बटाट्याची भजी तुम्ही तुमच्या घरी नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।